हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेले कैवल्य उपनिषद मंत्र क्रमांक 18. त्रिषु धामसु यद योग्यम भोक्ता भोगश्च यद्वेत तेभ्यो विलक्षण साक्षी चिन्मात्रोहम सदाशिव. तीनही अवस्थांमध्ये उपभोग्य, उपभोक्ता आणि उपभोग असे जे काही असू शकते त्याहून भिन्न असा सदा शुभंकर चिन्मय साक्षी मीच आहे. कोणतीही गोष्ट उपभोगायची असेल, व्यक्त करायची असेल, माहीत करून घ्यायची असेल तर तेथे तीन गोष्टी असणे आवश्यक असते. या तीनही सर्वच्या सर्व गोष्टी तेथे उपस्थित असाव्या लागतात. यातील एकही गोष्ट अनुपस्थित असून चालत नाही. एरवी कोणतीही गोष्ट उपभोगता येत नाही, व्यक्त होत नाही, ज्ञात होत नाही. उदाहरणार्थ ज्ञान, ज्ञेय, ज्ञाता, ज्ञेयी. ज्ञान गरज म्हणून, प्रवृत्ती म्हणून किंवा अशाच काही कारणांनी आपल्याला ज्ञान होत असते. उदाहरणार्थ भूक लागते आणि आपल्याला ज्ञान होते की अन्न खाल्ले की भूक भागते. ज्ञेय, ज्यामुळे आपली गरज पूर्ण होते त्याला ज्ञेय असे म्हणतात. वरील उदाहरणात उदाहरणात अन्न ही ज्ञेय वस्तू आहे. याचा अर्थ ज्याचे ज्ञान होते त्याला ज्ञेय असे म्हणतात. ज्ञाता, ज्याला ज्ञान होते तो ज्ञाता असतो. याला ज्ञेयी असेही म्हणतात. अन्न खाल्ल्याने भूक भागते हे ज्ञान ज्याला झाले तो ज्ञाता असतो. किंवा करण, कर्म, कर्ता. करण, कर्म ज्या साधनांमुळे होते, ज्या उपकरणांमुळे घडते त्याला करण असे म्हणतात. झाडू घेऊन स्वच्छता केली तर येथे झाडू हे करण झाले. कर्म, कर्म म्हणजे जे घडते ती क्रिया, जी काही हालचाल होते तिला कर्म असे म्हणतात. झाडू घेऊन स्वच्छता केली तर येथे स्वच्छता होणे हे कर्म झाले. कर्ता, जो कर्म किंवा क्रिया करतो त्याला कर्ता असे म्हणतात. झाडू घेऊन जो प्रत्यक्ष झाडतो तो कर्ता झाला. येथे ऋषींनी उपभोग्य, उपभोक्ता आणि उपभोग अशी त्रिपुटी सांगितलेली आहे. उपभोग्य, ज्याचा आपण उपभोग घेतो त्या गोष्टीला उपभोग्य असे म्हणतात. उदाहरणार्थ आपण अन्न खातो त्या अन्नाला उपभोग्य असे म्हणायचे. उपभोक्ता, जो उपभोग घेतो त्याला उपभोक्ता असे म्हणतात. आपण अन्न खात आहोत म्हणून आपण उपभोक्ता आहोत. उपभोग, उपभोग्य आणि उपभोक्ता यांच्यामध्ये जे घडते त्याला उपभोग असे म्हणतात. आपण अन्न खाल्ले हा आपण त्या अन्नाचा घेतलेला उपभोग आहे. ऋषी पुढे सांगतात की उपभोग्य, उपभोक्ता, उपभोग अशी त्रिपुटी जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती अशा कोणत्याही अवस्थेमध्ये घडली तरी या त्रिपुटीहून तो परमपुरुष भिन्न आहे. कारण तो परमपुरुष सर्वाला सदा सर्वदा साक्षी आहे. त्याच्यातूनच उपभोग्य असे वस्तू जगत निर्मित झाले आहे. तरीही ते उपभोग्य वस्तू जगत तो नाही. तो त्या वस्तूहून, त्या सर्वाहून भिन्न आहे. त्याच्या उपभोगासाठीच हे सर्व चालू आहे. तरीही तो उपभोग घेणारा उपभोगता नाही. तो त्याहून भिन्न आहे. जे काही घडते तो उपभोग त्याच्या शक्तीमुळेच घडत असतो. त्याच्याशिवाय उपभोग अशक्य आहे. तरीही तो उपभोग नाही, तो त्याहून भिन्न आहे. जागृतीमध्ये मनुष्य चांगला जागा असतो. तो स्वतः जाणून बुजून कर्म करत असतो. होत असलेल्या कर्मात सहभागी असतो. होत असलेल्या कर्माचा आस्वाद घेत असतो. होत असलेल्या कर्मामुळे प्रभावित होत असतो. परिणामित होत असतो. स्वतःच्या विचाराने कर्म थांबवतो, बदलतो. स्वप्नावस्थेत मनुष्य अर्धवट जागा आणि अर्धवट झोपेत असतो. तो मुद्दाम जाणून बुजून स्वप्न निर्माण करत नसतो किंवा स्वप्न थांबवत नसतो किंवा स्वप्न बदलत नसतो. स्वप्न त्याच्या कह्यात नसते. त्यात तो ढवळाढवळ करू शकत नाही. त्याच्या सुप्त इच्छा स्वप्न घडवून आणतात. यासाठी स्मृती सहकार्य करत असते. या स्वप्नाचा तो आस्वाद घेत असतो. त्यामुळे प्रभावित होत असतो.
सुषुप्तीमध्ये मनुष्य गाढ निद्राधीन झालेला असतो, तरीही ती झोप तो उपभोगत असतो. मुळातच झोप घ्यायची या इच्छेनेच तो निद्राधीन होतो. झोप झाली की पुन्हा जीवन जगायची तीव्र इच्छा असते. झोपेत श्वास घेणे चालू असते, रक्ताभिसरण, अन्नपचन इत्यादी क्रिया चालू असतात, स्मृती टिकून असते, आपण जीवित आहोत हा भाव कायम असतो. अशा प्रकारे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती अशा कोणत्याही अवस्थेत देहभाव असतो. देहादी इंद्रिये कार्यरत असतात, देहादी इंद्रिये उपभोगाची मजा चाखत असतात, त्याने प्रभावित आणि परिणामित होत असतात. परंतु अशा वेळी तो अंशात्मा या तीनही अवस्थांमध्ये या सर्वाला साक्षी असतो. तो कशातही सहभागी नसतो. तो केवळ उपस्थित राहून ही लीला केवळ अनुभवतो. बस. नुसताच घडत असलेल्या सृष्टी लीलेला उपस्थित असतो. जे काही चालले आहे त्याची अनुभूती घेतो. हा साक्षीभाव मोठा विलोभनीय आहे, मोलाचा आहे. आपण आरशासमोर येतो त्यावेळी आपली प्रतिमा आरशात पडते, त्यावेळी आरशात आपली प्रतिमा रेखाटली जाते, आपण त्याचा उपभोग घेतो. परंतु आपण आरशापासून दूर होताच त्यात रेखाटली गेलेली आपली प्रतिमा त्यामधून नष्ट होते. आरसा ती नष्ट करत नाही. आपण तेथून दूर होताच आरसा जसा होता तसा कोरा होतो. आपण अनेक वेळेला प्रवास केला आहे, त्यावेळी आपल्या शेजारी आतापर्यंत कितीतरी जण बसले आहेत. यातील फार विशेष ओळख असलेले आपल्या लक्षात असतील किंवा स्मृतीमधून आपण अशांची आठवण जागृत करू शकतो. परंतु त्या वेळचे बहुतांशी सहप्रवासी आपण विसरून गेलो आहोत. हाच तो साक्षीभाव आहे. घटना घडली, आपण पाहिली, आपण साक्षी राहिलो. घटना पूर्ण होताच आपण त्यामधून अलिप्त झालो. त्या घटनेचे उसासे आपण टाकत नाही की त्याचे चरवीत चरवण करत नाही. त्या घटनेमुळे आपण परिणामितही होत नाही किंवा प्रभावितही होत नाही. घटना होण्यापूर्वी आपण जसे होतो तसेच आपण ती घटना घडून गेल्यावरही झाल्यावरही आहोत. जागृती, स्वप्न, सुषुप्ती अशा आपल्या नित्य दिनक्रमात, अशा दररोजच्या जीवनात आपण सदा सर्वदा या तीनही अवस्थात साक्षी असणे ही फार मोलाची गोष्ट आहे. सूर्य नित्य नियमित उगवतो आणि मावळतो. बस. तो त्याच्या नित्य दिनक्रमाला साक्षी आहे. त्याचा कुणी उपयोग केला किंवा न केला, दुरुपयोग केला तरी सूर्याला काहीही फरक पडत नाही. त्याची कोणी निंदा केली किंवा स्तुती केली तरी त्यामुळे तो प्रभावित होत नाही. हा साक्षीभाव आला की आपण नित्य जीवनाचा केवळ आनंद घेतो. कोणत्याही घटनेने प्रभावित होत नसल्यामुळे आपण मनाने सदा शांत असतो. कसल्याही गोष्टीची अभिलाषा राहत नाही, त्यामुळे रिपू निर्माण होत नाहीत. नाटक, सिनेमा पाहिल्यासारखा जीवनपट उलगडत जातो. प्रत्येक घटनेला साक्षी राहिल्यावर या जड वस्तू जगताचा फोलपणा जाणवू लागतो. आपण उपभोगात सहभागी असल्यावर वस्तू जगताचे तिराईतपणे रसग्रहण होत नाही. परंतु साक्षी भावत घटनेचे वस्तुनिष्ठ निरूपण केले जाते. यामुळेच देहभाव क्षीण होतो आणि आत्मभाव उदित होतो. वस्तू जगताचा उपभोग देह जीवित राहण्यापुरताच घेतला जातो. त्यातही रस चव नसते. प्रभुसेवेला जीवित असणे एवढाच वस्तू जगताचा उपयोग केला जातो. आपण देह नसून आत्मा आहोत ही स्वतःची सत्य ओळख होऊ लागते. जसजसा आत्मभाव उदित होऊ लागतो तसतसे आपण आत्मस्वरूप होतो. या साक्षीत्वाला ऋषींनी सदा शुभंकर, चिन्मय असे म्हटलेले आहे. अगदी स्वाभाविकच आहे. साक्षीत्वामुळे उपभोग घेणे थांबते. त्यामुळे आपण पवित्र आणि शुद्ध होतो. आत्मभाव आपल्याला आपण केवळ चैतन्यमय आत्मा आहोत ही जाणीव करून देतो. यथाकाळी आपणच तो परमात्मा आहोत हा साक्षात्कार उदित होतो. हरिओम.